फेअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी। BP, डायबिटीज, अस्थमा, कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर 30 दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी। हृदयविकार, कॅन्सर, ब्रेन ट्यूमर, किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी। अमर्यादित आरोग्य विम्याचे कव्हर देणारी एकमेव कंपनी। सासवड, जेजुरी, पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी। अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स, सासवड, 98 22 32 68 44। धन्यवाद। नमस्कार, मी प्राध्यापक एन आर जगताप। तुम्ही पाहताय चावडीन्यूज.com। सासवड येथून एक धक्कादायक बातमी हाती येते। सासवड येथून जाणाऱ्या पुणे पंढरपूर राष्ट्रीय पालखी महामार्गाला भलं मोठं भगदाड पडलं आहे। या ठिकाणी अपघात होण्याची दाट शक्यता परंतु या गंभीर बाबीकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचं मात्र अक्षम्य असं दुर्लक्ष होताना दिसत आहे। जाणून घेऊया या बातमीमध्ये या गंभीर बाबीविषयी थोडक्यात। सासवड येथून पुणे पंढरपूर राष्ट्रीय पालखी महामार्ग म्हणजेच NH 965 हा जातो। तुम्ही समोर स्क्रीनवरती बघत असाल की या पालखी महामार्गाला सासवड शहराच्या अगदी मध्यभागी म्हणजे सासवडचं बस स्थानकाच्या अगदी समोर एक भलं मोठं भगदाड पडलेलं आहे। हे भगदाड बुजवण्याचा एक केविलवाना प्रयत्न देखील या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून करण्यात आला। ज्यावेळी वारंवार या गोष्टीची चर्चा होत होती त्यावेळी एक माती मिश्रित मुरुम आणून त्या ठिकाणी 2 घमेले ओतण्यात आले आणि हा खड्डा बुजवला असा आभास निर्माण करण्यात आला। परंतु आत्ता जे तुम्ही समोर बघताय की जो मुरुम टाकलेला आहे त्याच्या शेजारी आणखीन खोल असा खड्डा या ठिकाणी निर्माण झालेला आहे। एकंदरीतच अतिशय मध्यवर्ती ठिकाणी हा राष्ट्रीय पालखी महामार्ग सासवड शहरातून जातो आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती वाहनांची वर्दळ असते। विशेष म्हणजे सध्या सासवड येथे जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा 375वा वैकुंठ गमन सोहळा संपन्न होतोय। या ठिकाणी पुणे जिल्ह्यातील तब्बल 6 तालुक्यांमधून वारकरी संप्रदाय असेल, भक्त भाविक असतील, नागरिक असतील मोठ्या प्रमाणावरती येत आहेत आणि हे ज्या ठिकाणी हा खड्डा पडलेला आहे या ठिकाणाच्या अगदी नजीकच पालखी तळाकडे जाणारा रस्ता देखील आहे। एकंदरीतच काय की या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती वाहनांची वर्दळ होत आहे आणि मोठा अपघात होण्याची दाट शक्यता असताना देखील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचा याकडे अक्षम्य असं दुर्लक्ष होत आहे। NH 965 म्हणजेच पुणे पंढरपूर राष्ट्रीय पालखी महामार्ग हा नेहमीच चर्चेचा विषय बनलेला आहे। या महामार्गाच्या रखडलेलं रुंदीकरण असेल, या महामार्गाकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचं होणारं दुर्लक्ष असेल, या महामार्गावरती वारंवार निष्काळजीपणे आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या बेजबाबदारपणामुळे होणारे अपघात, निष्पापांचे बळी हा कायमच चर्चेचा विषय राहिलेला आहे। आता जर तुम्ही बघत असाल की समोर हे भलं मोठं भगदाड पडलेलं आहे आणि हे बुजवण्यासाठी माती मिश्रित मुरुम टाकून तात्पुरती मलमपट्टी करण्याचा केविलवाना प्रयत्न राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून होताना दिसत आहे। परंतु या ठिकाणी जर बघितलं तर दुचाकी स्वारांना या ठिकाणावरून हा खड्डा दिसत नाही। संपूर्ण महामार्ग हा सरळ आहे आणि अचानक हा खड्डा येतो। दुचाकी स्वारांचं आपल्या दुचाकीवरचं नियंत्रण सुटून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रोज किरकोळ अपघात होत आहे, दुचाकी स्वार जखमी होत आहे। आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण एखाद्या निष्पाप जीवाचा बळी जाण्याची वाट पाहतंय का असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातोय। एकंदरीतच काय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणला जाग कधी येणार आहे आणि या महामार्गावरचं हे भगदाड कधी बुजवलं जाणार आहे असा संतप्त सवाल या महामार्गावरून प्रवास करणारे वाहन चालक आणि नागरिक विचारतायत। आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण हे भगदाड कधी बुजवणार हा प्रश्न निरुत्तरित करणाराच आहे। धन्यवाद।